सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला। या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या, तर इतर 5 जण गंभीर जखमी झालेत। स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नावे आहेत। सिद्धार्थ उद्यानातील गेटच्या बांधकामाचा 3दा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले, मात्र कंत्राटदारानं याकडे दुर्लक्ष केलं। या आदेशाला केराची टोपली दाखवली। स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर कदाचित या 2 महिलांचा जीव वाचला असता। हेलो, ये गेट के पास है, किनका है? अरे हम गार्डन में गए थे, या बहुत उद्यानामध्ये जोर से तूफान शाळेला आया। सुट्ट्या आहेत। अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की। सिद्धार्थ गार्डन में गए थे हम लोग। आप लोग कहाँ से थे दीदी? इधर ही है, टीवी सेंटर पे रहते हैं। अरे हम गार्डन में गए थे, बहुत जोर से तूफान आया। अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की। सिद्धार्थ गार्डन में गए थे हम लोग। आप लोग कहाँ से थे दीदी? इधर ही है, टीवी सेंटर पे रहते हैं। कितने लोग आए थे दीदी आप? 5-6 जन थे हम लोग, बच्चे थे, हम दोनों ही थे बड़े। आपका क्या नाम दीदी? आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत। या संदर्भात माहिती अशी आहे, या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत। आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेली आहे। अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात, खूप मोठा वारा निकारा। तर या प्रकरणात महापालिका फक्त नोटीस बजावून शांत बसली, त्यामुळे चूक महापालिकेची सुद्धा निश्चितच आहे। यानंतर पुढची बातमी आहे पावसाबाबतची। यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसानं जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली। 2 आठवड्यांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली, मात्र आता पुढील 2-3 दिवसात मोसमी वारे प्रगती करतील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे। त्याचबरोबर पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात कुठे आणि कोणता अलर्ट दिलाय बघा। ऑरेंज अलर्ट 12 तारखेसाठी म्हणजे आजच्यासाठी सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना दिलाय। कोल्हापूर, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 12 जून म्हणजे आजच्या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। तर 13 जूनला कुठे ऑरेंज अलर्ट आहे बघा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, नागपूर, वर्धा, आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना 13 तारखेसाठी म्हणजे उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। परवासाठी म्हणजे 14 जूनसाठी रायगडला ऑरेंज अलर्ट दिलाय। रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर सिंधुदुर्गातही 14 जूनला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं दिलाय। पुण्यातही 14 जूनला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। साताऱ्यातही 14 जूनला ऑरेंज अलर्ट दिलाय। 15 जूनला कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय बघा। रायगडला 15 जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। रत्नागिरीलाही 15 जूनसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग या जिल्ह्यालाही 15 जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। रायगडमध्येही 15 जूनला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर रत्नागिरीतही 15 जूनला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर तिकडे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला।
नांदूर भागामध्ये अचानक ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलं. तर रामतीर्थ इथे वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली. अनेकांच्या घरांचंही प्रचंड नुकसान झालंय. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. शासनानं आता तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येते. यानंतर बातमी 11वीच्या प्रवेशासंदर्भातली. प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयानं आयत्या वेळी घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांना वेठीस धरले. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असतानाही पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली. या गोंधळामुळे 10वीचा निकाल लवकर लागूनही 1 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता मावळली. यानंतर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आंध्र प्रदेशातून नोकरदार वर्गासाठी खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार आता कर्मचाऱ्यांना 9 ऐवजी 10 तास काम करावं लागणार आहे. हा नवीन नियम आंध्र प्रदेश कारखाना कायदा अंतर्गत लागू करण्यात आलाय आणि राज्य मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यताही दिली आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास 9 वरून 10 केलेत. सलग 6 तास काम केल्यानंतर ब्रेक मिळेल. आधी 5 तासानंतर ब्रेक मिळायचा. मासिक ओव्हरटाईमची मर्यादा 75 वरून 144 तास करण्यात आली. तर महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांवर ताण वाढेल आणि कंपन्या गैरफायदा घेतील असा आक्षेप घेण्यात येतोय. यानंतर बातमी आहे कोरोनाबाबतची. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. आतापर्यंत सक्रिय रुग्णांचा आकडा 7,000वर गेलाय. सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये 2,223 रुग्ण केरळात आहेत, तर राज्यात 615 सक्रिय रुग्ण आहेत. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा प्रसार व्हायला लागलाय. केरळमध्ये 2,223, महाराष्ट्रात 615, दिल्लीत 757. महाराष्ट्र दिल्लीच्या खाली अर्थात 3ऱ्या स्थानी आहे. दिल्ली 2ऱ्या क्रमांकावर आहे. केरळात सर्वाधिक रुग्ण आहेत, तर देशाचा कोरोनाचा आकडा आहे 7,000. यानंतर बातमी आहे उकाड्याबाबतची. उत्तर भारतासह राजधानी दिल्लीत उन्हाचा कहर पाहायला मिळतोय. दिल्लीत पारा थेट 43 अंशांवर गेलाय. अनेक राज्यात पारा 43 अंशांपर्यंत गेलाय. त्याही पुढे काही भागांमध्ये गेलाय. तर भारतीय हवामान खात्यानं आज रेड अलर्ट जारी केलेला आहे. आज पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि स्वतःची काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलंय. यानंतर आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई हायकोर्टामध्ये पुढची सुनावणी 18 जूनला दुपारी 3 वाजता आणि 19 जूनला पूर्ण दिवस घेतली जाईल. हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण दिलंय. सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाल्यात. याशिवाय समर्थनातल्या सुद्धा याचिका आहेत. या सर्व याचिकांवर सुनावणी प्रलंबित आहे. या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. फेब्रुवारी 2024 मध्ये एसईबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्यात. आरक्षण घटनाबाह्य असल्याचा याचिकांमध्ये आरोप करण्यात आलाय. तर मराठा आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा याचिका दाखल झाल्यात. या सगळ्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 80 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. मराठवाडा, विदर्भ, कर्नाटकातून वारीला येणाऱ्या यात्रेकरूंची या गाड्यांमुळे सोय होईल. 1 ते 10 जुलै या कालावधीत या गाड्या धावतील. अनारक्षित विशेष गाडीच्या फेऱ्या वारीच्या काळात असणार आहेत. तर आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय. पुणे ते पंढरपूर दरम्यान प्राथमिक उपचारांपासून ICU पर्यंत सुविधा पुरवण्यात येतील. वारी मार्गावर विशेष तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी असतील. प्रत्येक किलोमीटरवर आपला दवाखाना असेल. जय जय राम राम कृष्ण हरे. यानंतर बातम्या मान्सून 20. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे बावी गावातील मिसाळ वस्तीतल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यानं अनेक वृक्षही उन्मळून पडली. तर आष्टी तालुक्यातील जवळपास 25 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. हिंगोली तालुक्यातील आंभेरी गावात नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून शेतची वारात पडले होते. तर याच गावातील सखुबाई पाईकराव यांच्या घरावर बाभळीचं मोठं झाड कोसळल्यानं घराचं प्रचंड नुकसान झालंय. यावेळी कोणती जीवितहानी सुदैवानं झाली नाही. संसारोपयोगी साहित्याचं मात्र मोठं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसानं प्रचंड नुकसान झालंय. 9 तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं आणि पावसानं अतोनात नुकसान झाले. दिग्रस तालुक्यात केळीच्या बागांना मोठा फटका बसलाय. तसंच उमरखेड आणि पुसद तालुक्यात भाजीपाला पीक उद्ध्वस्त झालंय. वर्धा जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सेलू तालुक्याच्या सुरगावात केळीची बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाली. शेतातील 5000 केळीच्या झाडांपैकी 2500 झाडं कोलमडून पडलीत. शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सोलापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं केळीचं मोठं नुकसान झालंय. बार्शीतील सतीश गाडेकरांच्या उपळाई इथे 2.5 एकर केळीचं नुकसान झालंय. 1.5 महिन्यात फळ काढणीला तयार होणार होतं, मात्र पावसामुळे मोठं नुकसान झालंय. संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या काही भाग कोसळला. यात 2 महिलांचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. वादळी वाऱ्यामुळे वादळामुळे प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. येवला शहराला 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आल्यानं तलाव भरले. त्यामुळे शहरवासियांना पाणीपुरवठा नियमित होणार आहे. भंडाऱ्यामधल्या तुमसर इथल्या मुख्य चौकातून दररोज विना नंबरची 40 वाहनं दिवस रात्र धावतात. यात प्रामुख्यानं हायवा ट्रॅक्टरचा समावेश आहे. अशा वाहनांकडून अपघात झाल्यास जबाबदार कोण? परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मनमाड शहरातील डमरे कॉलनीमध्ये मुर्तुजा रस्तीवाला यांच्या घरात चोरी झाली. कॉलनीत ही 4थी चोरी आहे. सतत चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर चोरट्यांनी बंद घरात लक्ष केली आहेत. रस्सीवाला यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केलेत. रत्नागिरीच्या मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात अपघाताचं प्रमाण वाढले. LPG गॅस टँकरच्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला आता जाग आली आहे. महामार्गावर 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात येणार अशी माहिती आहे. तसा प्रस्ताव महामार्ग विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. आतापर्यंत निवळी घाटात 2 महिन्यात 20 मोठे अपघात झाले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडीत बिबट्याचा मुक्त संचार CCTVत चित्रित झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संतोष शिकले यांच्या घराभोवती बिबट्यानं संरक्षक भिंतीवरून शिकारीची टेहळणी केली. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होती. यानंतर रिझर्वेशन संदर्भातली महत्त्वाची बातमी. रेल्वेचं रिझर्वेशन करताना काही मिनिटात तिकीट संपून नशिबी येणारं वेटिंग आता बदलणार आहे. कारण रेल्वेनं ऑनलाईन रिझर्वेशनसाठीचे नियम बदललेत. आता आधार कार्ड आणि OTP शिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाही.
1 जुलै 2025 पासून हा नवा नियम लागू होतोय. एजंट्सवर वेळेचं बंधनही आणलंय. त्यामुळे तिकीट नॉट अवेलेबलचा ताप कमी होणार आहे. नेमके काय बदल 1 जुलैपासून केले जातात बघा. ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार लिंक करणं आवश्यक आहे. 1 जुलैपासून IRCTC खात्याला आधार जोडणं अनिवार्य आहे. 15 जुलैपासून आधारद्वारे OTP गरजेचा आहे. एजंट्सना तात्काळ बुकिंग पहिल्या 30 मिनिटात आरक्षित करता येणार नाही. AC आरक्षण सकाळी 10 ते 10:30, नॉन AC 11 ते 11:30 दरम्यान असेल असे निर्बंध घातले गेलेत. पुन्हा बातम्या झटपट 100. राज आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं. मात्र दोन्ही बंधूंच्या युतीसाठी वरिष्ठ स्तरावरून मात्र काहीच हालचाली होत नसल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करायला सुरुवात झाली. मात्र अजूनही मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांच्या पलीकडे पुढे गाडी जात नाहीये. दादरच्या शिवसेना भवन समोर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारा एक फलक लागलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा फलक लावलाय. यातून आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असा संदेश देत दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीत मनसे ठाकरे सेनेत युतीची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं समोर आले. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत ठाकरे सेनेच्या शाखेत गेले होते. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी त्यांचं स्वागत केलं. या भेटीचे फोटो समोर आलेत. शिंदे सेनेचा वर्धापन दिन सोहळा 19 जूनला साजरा केला जाणार आहे. वरई डोम इथे सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेचा हा 3रा वर्धापन दिन आहे. यानिमित्त सेनेचे सर्व मंत्री तसंच राज्यातील शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळच्या पर्यटन आराखड्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला मंत्री गोगावलेंनी मात्र दांडी मारली. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, शंभूराज देसाई आणि शिवेंद्र अजय भोसलेंसह सुनील तटकरे उपस्थित होते. भीमाशंकर इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक होईल. त्यांच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. मिठी गाळ नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनू मोरियाची ईडी कार्यालयात 1.5 तास चौकशी झाली. मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीनं दिनू मोरियासह 8 जणांना समन्स बजावले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक आणि निलेश चव्हाण यांनी बनावट कागदपत्र सादर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला होता. या प्रकरणी शशांक आणि निलेश या दोघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलीस कुणाला मदत केली याचा तपास करणार आहेत.